नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते व्यसनमुक्ती या विषयावर, आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहे डॉक्टर एस.वाय. हिलस्कर. डॉक्टर हिलस्करांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. आणि थोडक्यात त्यांची ओळख सुद्धा करून देते. डॉक्टर हिलस्कर हे BAM एंडस आहेत आणि डॉक्टर हिलस्करांनी GT हॉस्पिटल आणि ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जवळजवळ गेले 30 वर्ष अतिशय महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि शुभकरण ट्रस्टमध्ये लोकांना व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी महत्त्वाचं काम करत असतात. तसंच डॉक्टरांबरोबर डॉक्टर गाबा यांचं सुद्धा नाव घ्यायला हवं. तेही मेडिकल चीफ काउन्सिलर आहेत तिथे. तसंच आजपर्यंत खरं तर अनेक कुटुंब ही व्यसनामुळे उद्ध्वस्त झाल्याची असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. भारतात तर अशा व्यसनी लोकांचं प्रमाण आता आणखी वाढत चाललंय. म्हणूनच अशा व्यक्तींना जीवघेण्या व्यसनांपासून कशी मुक्ती मिळवून द्यायची, आणि यासाठी आमचा आजचा हा कार्यक्रम आहे. व्यसनमुक्तीसाठी गेल्या 27 वर्षांपासून झटणारी शुभकरण ट्रस्ट नेमकं काय काम करते, ही ट्रस्ट आज अनेक कुटुंबांना आधार देते. तर या दरम्यान औषधं काय काय असतात, तसंच शुभकरण ट्रस्टची दादर, बोरिवली, चेंबूर, कल्याण, पुणे, सोलापूर इथं अनेक सेंटर्स आहेत. तर या विषयावर आपण बोलूया, संस्थेच्या कार्याविषयी आणि व्यसनमुक्तीबाबत डॉक्टर हिलस्करांबरोबर चर्चा करूया. सगळ्यात आधी सर, आपण या विषयाची सुरुवात, खरं तर विषय अतिशय सेन्सिटिव्ह पण म्हणता येईल, समाजावर खूप मोठा परिणाम करणारा हा एक ही बाब आहे, त्याची सुरुवात कशी कराल? मी तर सांगेल, ही व्यसनाची सुरुवात त्याच्या मित्राकडूनच पार्टीमध्ये काही इतर समारंभामध्ये होत असते, की ज्यामुळं तो स्वतःहून कधी दारू पित नाही, पण त्याला दारू पाजवल्या जाते. थोडक्यात असं सांगेल मी, ते मोहम्मद रफीने पण एका गाण्यामध्ये म्हणलेलं आहे की मैं पीता नहीं हूँ, मुझे पिलाई गई है. त्यामुळं तो व्यसनी होतो दमादमाने, व्यसनाच्या आहारी जातो. स्वतःहून दारू कधी पित नाही, पण अशा पार्टी समारंभामध्ये त्याला दारू पाजवल्या जाते, आणि हेच आमचं मुळाचं कारण आहे त्याला दारूच्या व्यसनी जाण्यासाठी. तर यामध्ये एकतर ह्याचा एवढा हाहाकार झालेला आहे. आज भरपूर लोक व्यसनापायी, दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडायला लागलेले आहेत. त्याचं गांभीर्य सगळ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे. त्यामध्ये एक तर स्वतः आधी कुटुंब, त्यानंतर कुटुंबानंतर समाज आला त्याचा, आणि समाजानंतर शासन, हे तिघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपलं हे अभियान यशस्वीपणे पुढे राबवता येईल. आणि आमच्या शुभकरण ट्रस्टनं याचा वसा घेतलेला आहे मॅडम. तर त्या संदर्भात आपण हे कार्य लवकरात लवकर कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. बरोबर आहे. खरं तर व्यसनी जो व्यक्ती असतो त्या स्वतःच्या त्याच्या शरीरावर तर निश्चित परिणाम हा होतच असतो. तो लगेच नाही दिसला तर अनेक वर्षानंतर सतत जर घेत असेल, तो व्यसनीच असेल तर तो निश्चित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीवर होतो, कुटुंबावर होतो, समाजावर होतो. याबाबत काय सांगाल? हां, त्याच्या वैयक्तिक त्याच्या अवयवावर होतो. एक तर मस्तिष्क म्हणजे मेंदू, ब्रेन, त्यानंतर हार्टमध्ये, लिव्हरमध्ये, अशा मांसपेशीमध्ये, सगळ्या सेक्सवर, या सगळ्या सिस्टीम्सवर त्याचा एक वाईट परिणाम दिसून येतो. आणि तो जास्त आहारी गेला तर त्याचे मोठे जास्त नुकसानीचे हे पण दिसायला लागतात, दुष्परिणाम दिसायला लागतात. आणि समाजावर त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक नुकसान होईल, घराची संतुलनता बिघडेल, मुलांचं शिक्षणात बाधा येईल, आर्थिक नुकसान होईल, आर्थिक हानी होईल, आणि समाजाचं पण त्यानुसार खरे. आणि अशी अनेक उदाहरण आपण बघतच असतो की कुटुंब उद्ध्वस्त होतात, आणि अर्थात त्याचा सामाजिक परिणाम सुद्धा होत असतो. शुभकरण ट्रस्ट गेली 27 वर्ष मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये झटतंय, काम करतंय. तर नेमकी ट्रस्टची आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्याची एक करुण कहाणी आहे मॅडम. तर याच्यामध्ये काय झालं, आमचे जे डॉक्टर वीरेंद्र सिंग जे आहेत ते सध्या पंजाबमध्ये आहेत. तर त्यांच्या समोरच एक घटना त्यावेळेस झाली होती 27 वर्षापूर्वी अंदाजे, की एका दारूच्या नशेत त्यांनी स्वतःचा 10 वर्षाचा मुलगा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. पण तेव्हापासून यांनी त्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं, आणि एक चांगल्या प्रकारे स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करून दिलेले ते 27 वर्षापासून झटतायत. मागच्याच महिन्यात त्यांची माझी भेट झाली. तो एक थोर पुरुष आहे. म्हणतात ना, एक ते अभंगामध्ये पण म्हणलेलं आहे की
अगदी याच्यावर तोची. अनेक अभंग संतांनी म्हटलेलं आहे. संतांनी म्हटलेलं मला आहे वाटतं की तुम्हाला काहीतरी एक तो जे शब्द का रंजले आठवतो. गांजले हा सर तेच ते तेच तेच जे का रंजले गांजले खरंय. त्यांची म्हणे जो आपले अगदी अगदी लक्षात आलं सर. साव- शुभकरण ट्रस्टनी 27 वर्ष या सगळ्या Right, गोष्टींसाठी या कार्यामध्ये काम चालू आहे गेली 27 वर्ष. औषधं नेमकी कशा प्रकारची असतात, औषधांबद्दल काही सांगाल? हे आमचं एक ॲलोपॅथिक औषध आहे ज्याच्यावर ते म्युकान नावाचं ट्रेड असेल. बरं. त्यांच्या वडिलांचं नाव मुकुंद होतं या सरांचं आमच्या, त्यावरून त्यांनी ते मुकान ठेवलेलं आहे. बरं. आता ते 250 मिलीग्रामच्या पाऊचमध्ये अवेलेबल आहे. ते आपण साधारण हे 250 मिलीग्रामचा संतुलित डोज आहे तो 1000 मिलीग्रामपर्यंत पण दिल्या जाऊ शकतं. आणि याच्यात नपुसकता जी असते सकारात्मक दृष्टिकोन बदलला जातो या औषधामुळे बरं. आणि तो आपोआपच सकारात्मक दृष्टिकोन चांगली प्रगती करायला लागतो आणि एक 10-15 दिवसात आम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि आम्ही साधारण हे 4 महिने द्यायला सजेस्ट करतो आणि आमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जिथे जिथे डॉक्टर्स सगळे ठेवलेले आहेत आम्ही हवा असेल तर 4 महिन्यानंतर सुद्धा ते ॲडवाईस करतो आम्ही गरज पडली तर. बरोबर. खरं तर बरेच वेळा व्यसनी व्यक्ती स्वतः ते औषध घ्यायला नाही असं म्हणत असं, म्हणजे कुटुंबाला त्याला बरोबर आहे. खेचून खेचून मला वाटते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणावं लागतं. तर अशा वेळी तुम्ही काउन्सिल नेमकं कशा प्रकारे करता अशा व्यक्तींना? नाही, शक्यतो काय की हा कधी कधी येतो पण तो नाही असं नाही आहे. अच्छा. तर त्याला आम्ही सरळ त्याच्या हातावर ठेवूनच सकाळी पाण्याबरोबर प्यायला लावतो. बरं. आणि तो जर आला नाही तर त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही काउन्सिलिंग करतो की हे औषध कसं द्यायचं काय नाही, त्याला सगळं व्यवस्थित समजून सांगतो. त्याच्यामध्ये ते अन्नात दिल्या जाऊ शकतं, त्याचा काही रंग नाही आहे, त्याला चव नाही आहे, त्यामुळे ते कशातही मिक्सअप होऊ शकतं औषध. बरं. आणि ते दिलं त्याला कळत पण नाही आहे ते, आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला 10-15 दिवसात मिळायला लागतात. बरं. बरेच वेळा आपण असं बघतो की असेच लोक शक्यतो व्यसनांकडे वळतात की जिथे आर्थिक प्रॉब्लेम आहे, बेरोजगारी आहे, पैसे नाहीयेत. अशा वेळी ती तरुण मंडळी म्हणा किंवा त्या व्यक्ती जरा व्यसनांकडे लवकरात लवकर वळतात. तर अशा वेळी आपण थोडंसं औषधांच्या किमतींकडे सुद्धा जाऊया की त्या परवडण्यासारख्या असतात का किंवा किमती? हो अगदीच. ते आम्ही तर ते पाऊच फक्त 15 रुपयाला उपलब्ध केलेलं आहे. बरं. आणि साधारण त्याचा महिन्याचा खर्च 450 रुपये येऊ शकेल 30 गुणलं तर. आणि यापेक्षाही आणखीन एक सांगायचं मला याच्यामध्ये की काही गरज नाही की एक पुडी त्याला पूर्ण लागेल. एखाद्या वेळेस त्याला कमी याच्यामध्ये पण काम होऊ शकेल किंवा 450 रुपयाचा जो हिशोब आहे तो थोडासा कमी याच्यामध्ये त्याचं पण काम होऊ शकेल. आणि दुसरं असं आहे की आम्ही हे जे औषध आहे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे देतो. इतर जिथं जिथं हे पोहोचू शकत नाही आम्ही स्वतः पर्सनली, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करून किंवा आमच्याशी चर्चा करून हे औषध आम्ही कोरिअरनं किंवा पोस्टानं पण पाठवू शकतो. बरोबर. पण म्हणजे त्या व्यक्तीला केंद्रामध्ये येण्याची किंवा शुभकरण ट्रस्टच्या कुठल्याही शाखेमध्ये जाण्याची गरज शाखेत आहे? काही गरज नाहीये. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे पण जाऊ शकतात, कारण हे जे आहे औषध ब्रँड नेम आहे आणि कुठलाही डॉक्टर त्याला ऍक्सेप्ट करतो की हे यासाठीच औषध आहे हे. बरोबर. जेव्हा एखादी व्यसनी व्यक्ती हे औषध घेत असतं तर त्यावेळी नेमकी काळजी त्या व्यक्तीची कशी घ्यायची किंवा काय काळजी त्या व्यक्तीने आणि कुटुंबाने घ्यावी? नाही, हा फार इश्यू महत्वाचा आहे. महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. त्याच्यामध्ये काय आहे की काही त्याला आजार आहे का आधीचा ते आधी बघायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस झालेला आहे का, काही त्याला रिसेंट काय हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे का, ज्यामध्ये हे कॉन्ट्रा इंडिकेटेड असू शकतं हे औषध देणं. तर हे सगळ्या गोष्टी सांभाळूनच द्यायला पाहिजे. किडनी फेल झालेले आहेत, काही लोक आजार लपवतात, तर तो त्यांनी लपवलं नाही पाहिजे. सगळे रिपोर्ट्स त्यांनी बरोबर आणले पाहिजेत. आणि आम्ही काही गरज पडली तर ते सांगतो पण त्यांना की तुम्ही ह्या टेस्ट तुमच्या करायच्या आहेत आणि हे काम सोपं होऊन जाईल आणि त्याचा रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते फार कमी होतील मग. बरोबर. आणि औषधादरम्यान औषध चालू असताना जर एखाद्या व्यक्तीने परत दारूसारखं व्यसन जर करायला सुरुवात केली तर त्याचा परत काही दुष्परिणाम होतो? नाही, सारखं सारखं काउन्सिलिंग करून आम्हाला द्यायला लागतं परत. दुष्परिणाम असे काही नाहीत त्याचे. बरोबर. पण मग त्याला आणखी उपाय त्याला काही असं त्यावेळी आपल्याला सांगता येतो का? नाही, त्याच्यामध्ये आपण त्याला काउन्सिलिंग करूनच व्यवस्थित देऊ शकतो. किंवा काही त्याला थोडाफार त्रास झाला तर तू काहीतरी लिंबू सरबत घे किंवा तुझ्या फॅमिली डॉक्टरच्या संपर्कामध्ये राहा असंही त्याला आपण सांगू शकतो. असं काही नाही. बरोबर. खरं तर अशा वेळी मला वाटतं कुटुंबाने घरातून त्याच्या साथ देणं पण खूप महत्त्वाचं असतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, ते आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत. तर गरज पडली त्याला हा जो
दारू पिणे हा एक मानसिक आजारच आहे, खरं. तर त्याचे काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. तर तो दारू कशामुळे पितो याची जाणीव त्याच्या नातेवाईकांना आधी करून घ्यायची असते बरोबर. आणि त्याप्रमाणे ते आम्हाला त्यांनी सांगायचं असतं की त्याचे काय फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, की हा दारू का पितो, आर्थिक परिस्थिती आहे काय, कुठलं काय मॅटर आहे त्यांचं आणखीन. त्या प्रश्नाचा आधी मुळात आपण जाऊन तो आधी सखोल विचार करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला इन ॲडिशन टू आमचे हे औषध आहेत, दुसरं सायकॅट्रिक औषध देऊन पण त्याचा परिणाम आम्ही लवकर आणू शकतो. बरोबर. म्हणजे त्याला अगदी मानसिकतेपासून आपण मानसिकतेचा त्याचा आजारच अभ्यास आहे सुरू एक करतो, मग प्रकारचा. त्याची हो. आपण फिजिकली होय. सगळ्या टेस्ट आणि हे करतो. आपण आणखी यावर चर्चा करूया, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आम्ही बोलतोय व्यसनमुक्ती या विषयावर आणि डॉक्टर हेलसकर सरांबरोबर आपण चर्चा करतोय. सर, तुम्ही सांगत होतात की औषधं दिल्यानंतर खरं तर काही दुष्परिणाम होत नाही, पण व्यसनी व्यक्तीला बरेच वेळा भीती वाटते की औषधं घेतल्यावर मला काहीतरी त्रास होईल किंवा त्याला मध्येच परत एकदा टेम्पटेशन झालं की दारू प्यावी, तर मग अशा वेळी तुम्ही काय सांगा? हे बेसिकली दारू सोडण्याचं औषध आहे. जेव्हा हे औषध दिल्या जाईल त्यावेळेस त्याने दारू पिणं हे तर वास्तव्य आहेच. त्यामुळे त्याला थोडासा काहीतरी त्रास होणारच आहे, जसं की थोडंसं डोकं दुखणं, मळमळ होणं, ते साधारण जे काय थोडेफार त्रास होईल त्याला, तर त्यावेळेस त्यांना नातेवाईकांनी त्याला निंबू पाणी, नारळ पाणी असं काहीतरी देऊन त्याला त्याचं सांत्वन करायचं आहे, तुला काही झालेलं नाही. नाहीतर मग शेवटी जवळपास जे डॉक्टर्स असतील काही, तर त्याचाही आपण आधार घेऊ शकतो की ते व्यवस्थित काउन्सिलिंग करू शकतील किंवा तू आता दारू जास्त पिऊ नकोस, तुला दारू आता जास्त सोसत नाहीये किंवा तू दारूचे हे दुष्परिणाम दिसायला लागलेत, असेही ते डॉक्टर सांगू शकतात त्याला. आणि एक प्रकारचं इनडायरेक्टली काउन्सिलिंग आमच्याकडनं पण होईल आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून पण होईल. हा फार महत्त्वाचा इश्यू आहे. आणि तसंच त्यांनी ते हिडन फॅक्टर्स ठेवून मनामध्ये ठेवून त्यालाही तसं सांगायचं, त्याच्या पाठीमागे लागायची काही गरज नाहीये की तू दारू सोड दारू सोड. हे औषध आम चांगलं काम करत आहे. बरोबर. म्हणजे त्याला परत असं ते सांगायची गरज नाही, तू औषध सोड, त्याला परत हॅमरिंग करायची काही गरजच नाहीये. ते हे आमचं औषधच काम करत आहे आणि ऑटोमॅटिकली त्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळं औषधामुळेच निर्माण होतो. बरोबर. जेव्हा एखादी व्यसनी व्यक्ती केंद्रामध्ये येते तेव्हा तुम्ही त्याचं काही वर्गीकरण करता का? कारण रोज दारू पिणारेही लोक असतात, कधीतरी सोशल ड्रिंक करणारेही लोक असतात किंवा काही लोकांना नुकतंच त्यांनी दारू प्यायला सुरुवात झालेली असते, तर अशा वेळी तुम्ही काही त्याचं वर्गीकरण करता? त्यामध्ये काय, एक मिनिस्टर ऑफ सोशल वेलफेअर वाल्यांनी एक आढावा केलेला आहे. तिथे त्यांनी मुंबई, दिल्ली, इतर ठिकाणी काय त्यांचे सेंटर्स होते, त्याच्यामधून त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे की याच्यामध्ये 16 ते 21 वर्षाच्या जे मुलं आहेत ते जास्त करून दारू पितात. त्यानंतर एक नॅशनल फॅमिली हेल्थ वाल्यांनी पण डिक्लेअर केलेलं आहे की 3 ते 7% लोक दररोज दारू पिणारे आहेत त्याच्यामध्ये. आणि साधारण 18 ते 40% लोक हे आठवड्यातून दारू पिणारे आहेत एकदा. पण त्यात एक खेदाची बात अशी आहे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ यांनी असा एक आढावा काढलेला आहे की नशामुक्ती केंद्र आणि इतर काउन्सिलिंग सेंटर्स असे फार कमी आहेत भारतामध्ये. त्यांची संख्या लोकसंख्येच्या मानाने आणि दारू पिण्याची जी संख्या वाढलेली आहे त्या मानानं यांचे सेंटर्स फारच जुजबी आहेत, कमी आहेत. साधारण 122 केंद्रच फक्त आहेत आणि साधारण 400-450चा आकडा त्यांनी आम्ही काढलेला आहे शोधून. 450 फक्त असे NGO आहेत की जिथं हे काम सायकॅट्रिस्ट तर्फे केलं जातं. बरोबर. हे पूर्ण भारतातले फिगर्स आहेत. भारतामध्ये अख्ख्या खरं तर 122 फक्त केंद्र असावे जिथे अब्जावधींची लोकसंख्या आहे. मला वाटतं शुभकरण ट्रस्ट त्यामुळे हे खूप नक्कीच खूप चांगलं काम करते. तुमच्या थोडंसं शाखांविषयी सुद्धा आपण बोलूया सर. कुठे कुठे शाखा आहे शुभकरण? आता मुंबईमध्ये बोलायचं झालं तर आमचं एक सेंटर शाखा जी मुख्य शाखा आहे ती दादरला आहे. तुमचे नंबर्स जे आहेत तुम्हाला ते आमच्या मार्क याच्यावर टीव्हीच्या याच्यावर दिसतील, तिथं तुम्ही शाखा कुठं कुठं आहेत त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर दुसरं सेंटर आहे आमचं बोरिवलीला आहे, विरारला आहे, वेस्टर्न लाईन मध्ये सबोज मध्ये, सेंट्रल सबोज मध्ये चेंबूरला एक मोठं सेंटर आहे, त्यानंतर ठाण्याला आहे, त्यानंतर कल्याणला आहे, पुण्यालाही आहेत सेंटर्स, कोल्हापूरला आहे, जिथं व्यवस्थित डॉक्टर्स बसतात, काउन्सिलिंग करतात, त्याचे रिपोर्ट्स पाहिल्या जातात, त्याला व्यवस्थित काउन्सिलिंग करून गरज पडली आम्हाला तर आम्ही सायकॅट्रिस्टचा पण रेफरन्स घेतो. सायकॅट्रिस्ट पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. अशा प्रकारे आम्ही त्याच्यावर एक प्रकारचा अटॅक करतो की त्याला कुठल्याही प्रकारचा काही न त्रास होता
तो या व्यसनामधून लवकरात लवकर कसा मुक्त होईल याचा आपण विचार करायचा आहे. अगदी खरं तर सर चर्चेमध्ये मला थोडासा एक कुतूहलाचा विषय म्हणून आपण बघतो की पुरुषांमध्ये हे व्यसन असतं. हल्ली स्त्रियांमध्ये सुद्धा आता ही व्यसनाधीनता वाढायला लागलेली आहे. तर तुमच्या नजरेत किंवा असं काही उदाहरण आहे का, किंवा तुम्ही काउन्सिल करता अशा स्त्रियांना, अशांची संख्या काही आहे किंवा हे प्रमाण वाढत चाललंय का? तुमचं काय म्हणणं आहे? हो, नक्कीच. आता काही काही ठिकाणी मी काल परत माझ्याकडे एक पेशंट आली होती. तिचा मुलगा दारू पितो आणि त्याची आई जी आहे ती पण दारू पिते थोड्या प्रमाणात, पण ते राहिलेली थोडीफार म्हणे ती पिवतीम बसते, तिच्या तिला झोप येत नाही. अच्छा. हे जे विड्रॉल सिम्पटम्स मध्ये गेलेली असते ती. अच्छा. मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आणखीनही एक तो विषय घेतलेला आहे मी की त्याचे वर्गीकरण कसं करता येईल. बरोबर. त्याच्यातही तो आपल्याला पर्सनली बोलू आपण त्याच्यावर परत. तो इश्यू येतोय आता. अगदी ते मी करून ठेवलेलं आहे. माझे स्वतःचे अनुभव आहेत त्याच्यात मी मांडणार आहे. बरोबर. ते ऐकायला मिळेल. बरं, मग स्त्रियांच्या व्यसनाधीनतेवर काही वेगळ्या प्रकारे काउन्सिलिंग असतं की काय, याच्यावर काय सांगू शकाल तुम्ही? कारण एखादी स्त्री जेव्हा व्यसनाधीन होते तेव्हा निश्चित तिच्या कुटुंबावर खूप वेगळा परिणाम होतो. तर आता तुमचा एवढा वर्षांचा अनुभव आहे, ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण अनेक वर्ष खूप मोठ्या पोस्टवर होतात. तर याच्यावर तुमचं काय एकंदरीत लक्षात आलंय? नाही, त्याच्या नातलगानीच तिची काळजी घेतली पाहिजे. त्याप्रमाणे तिला काउन्सिलिंग करून आमच्याकडे आणलं पाहिजे, किंवा ती नाही आली तरी तिला न सांगताही औषध देता येईल. जसं पुरुषाला देता येईल तसं स्त्रीला देता येईल. पण शक्यतो याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज सांगितलं तसं तर जास्त पुरुषच असतो. स्त्रियांचं करीब आहे, तरी पण ती स्वतः एक आधारस्तंभ असते घराचा. त्यामुळं ती जर डिस्टर्ब झाली तर सगळं घरच कोलॅप्स होईल. एवढं जर सिरियसनेस आहे कम्पेअर टू ML कॅन्डिडेट. खरं. आपण यावर आणखी काही चर्चा करणार आहोत, मात्र इथे वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास हितगुज. हितगुजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण व्यसनमुक्ती या विषयावर बोलतो आहोत. सर आपल्या बरोबर आहेत. सर, आपण मगाशी बोललो होतो की वर्गीकरण तुम्ही सांगणार होतात की दारू पिणाऱ्यांचं वर्गीकरण तुम्ही जेव्हा काउन्सिल करता तेव्हा नेमकं कसं असतं? त्याचं वर्गीकरण असं करता येईल की पहिला आहे वर्गामध्ये प्रसंगाप्रमाणे तो दारू पितो. काही ऑकेजन्स असतील कुठं तर तो असा कॅज्युअली दारू पितो. त्याला आपल्याला कोणी मोटरसायकल चालवणार असेल त्याला फर्स्ट गिअर म्हणता येईल. ही जे फर्स्ट गिअर पर्सन. त्यानंतर दुसरा येतो तो नियमित दारू पिणारा, म्हणजे हा दररोज दारू पिणारा असतो, तर त्याला आपल्याला सेकंड गिअर किंवा थर्ड गिअर म्हणता येईल. तर याची परिस्थिती अशी असते सेकंड गिअरवाल्याची की याला काही विड्रॉल सिम्पटम्स येतात. उदाहरणार्थ झोप न लागणे, बेचैनी होणे, त्यानंतर जेवण कमी जाणे, हे सगळे त्याचे विड्रॉल सिम्पटम्स आहेत. तर त्याला काय वाटतं की बाबा हे आपल्याला त्रास व्हायला लागला, आपली दारू कमी पडायला लागली काही, मग तो आणखीन जास्त पितो. आणखीन जास्त पिल्यामुळे तो त्या थर्ड डिग्रीमध्ये किंवा दुसऱ्या पुढच्या सतत पिणाऱ्यामध्ये जातो तो, ज्याला आपण टॉप गिअर म्हणता येईल किंवा थर्ड गिअर म्हणता येईल किंवा फोर्थ गिअर म्हणता येईल. आणि तिथून त्याला बाहेर काढणं फार अवघड होऊन बसत आहे. इझिली ते पॉसिबल नाही आहे. त्याला फार वेळ द्यावा लागतो. कधी कधी त्याला ॲडमिट करून त्याचं काउन्सिलिंग करून ते काम करून घ्यायला लागतं. पण इतर त्यांच्या समाजाच्या लोकांनी किंवा त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी तो सेकंड गिअरमध्येच कसा आमच्याकडे येईल त्याचा त्यांनी हे करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि त्याप्रमाणे त्यांना लवकरात लवकर औषध चालू केलं तर ते फायद्याचं होईल त्यांच्या. बरोबर आहे. खरं तर हे 3 स्लॅब्स जे तुम्ही केलेत तेच खरं तर खूप मला वाटतं याच्यातूनच कळू शकतं. आता हल्ली पीस मी त्याच्यात विचार जास्त करत बसलो त्यामुळे हे गोष्टी लक्षात आल्या. आणि मला समोर पेशंट बसले की मी त्याला डिग्री प्रमाण मोजत बसतो की हा कुठल्या स्टेजमध्ये आहे तो. बरोबर. त्यामुळे ते आपल्याला व्हॅल्युएशन करायला त्याचं इम्पॉर्टन्स सांगायलाही त्यांना सोपं होऊन जातं. पण म्हणजे कुठल्याही स्टेज मधून तो बाहेर येऊ शकतो हा विश्वास आपण त्याला देऊ शकतो. हो, त्याला कुठल्या स्टेजमध्ये काय करायचं त्याच्यावर. आणि त्याचे महत्त्वाचे म्हणजे त्याचे सायकोटिक फीचर्स काय आहेत. तो कधी एकटा बसलेला असेल, स्वतःच्या मनाचं बडबड करत असेल किंवा त्याला सुसाइडल थॉट्स असतील तर हे फार सिरियस गोष्ट आहेत. सुसाइडल थॉट्स असणंही त्याला ताबडतोब हॉस्पिटलायझेशन करायला लागतं. किंवा तो फारच अगदी दारूच्या नशेत, जसं आम्ही एक उदाहरण दिलं वीरेंद्र सिंगनी की त्याला त्यांनी त्यावेळेस टॅकल केलेलं आहे. बरोबर. की त्याने स्वतःच्या 10 वर्षाच्या मुलाला पण मारण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे तो एक खरंच संत माणूस होता. आता मला परत ते आठवायला लागले की
त्यांनी त्यांच्या त्यांच्या मुलाचा जो त्यांनी वाचवलं तिथे, ती जे तुकारामाचा अभंग आहे. खरं. सर, आपण आणखी पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या आठवणीतलं एखादं उदाहरण सांगू शकाल का? हो, नक्कीच. मागच्याच आठवड्यात माझ्याकडे एक छोटासा 12 वर्षाचा मासूम मुलगा आला होता. त्याला आपल्याला म्हणता येईल की तो एक इनोसंट होता. तो आला इथे माझ्या बाजूला माझे स्नेही होते, दुबेजी. समोर आला. आम्हाला कळालंच नाही की हा मुलगा कशाला आला आमच्याकडे. 12 वर्षाचा मुलगा, फक्त 12 वर्षाचा. तो येऊन काय सांगतो की मुझे मेरे पिताजी की दारू छोड़ना है, असं तो स्ट्रॉंगली बोलतो. तर आम्ही एकदम हेच पडलो. आम्हाला कळालंच नाही की हा असं काय बोलतोय, की एवढ्या छोट्या मुलाला फक्त 12 वर्षामध्ये एवढी समज कशी आली. तर त्याच्यामागं बॅकग्राऊंड आम्ही जे काढलं त्याला कळालं आम्हाला की त्याच्या वडिलांनी दारूच्या व्यसनाच्या पायी त्याच्या डोक्यावर जे छप्पर होतं, ज्याला आपल्याला घर म्हणता येईल छोटंसं, तेही त्याने जुजबी किमतीत विकून टाकलं. त्यानंतर तो UP मध्ये गेला. तिकडे गेल्यावर तिथे त्यांनी इतरांकडून काही पैसे घेतले, परत कर्ज स्वतःच्या डोक्यावर वाढवलं. आता ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी त्याच्या बायकोला तिकडे पाठवलं आणि स्वतःच्या ह्या 12 वर्षाच्या मुलाला स्वतःजवळ ठेवलं. आता याच्या जबाबदारी त्याच्या वडिलाची आहे. आणखीन 2 त्याला लहान भाऊ पण आहेत. त्याच्या पण जबाबदारीवर हा जगतोय. अच्छा. म्हणजे त्याला एवढे कमी वयात 12 वर्षाच्या वयामध्ये त्याला सगळी एवढी समज आलेली आहे. आम्ही तर स्तब्ध झालो होतो त्याचे हे सगळे प्रकार पाहून. तर तो म्हणला, डॉक्टर साहब कुछ भी बोलो, हमको तो इसकी दारू छुड़ाना है, उसके लिए आप क्या कर सकते बोलिए. तर आमच्याबरोबर जे दुबे साहेब जे होते त्यांनी त्याला व्यवस्थित काउन्सिलिंग करून सांगितलं, त्याला तयार केलं. पण तो एवढा पुढे गेलेला होता की त्याला सगळं माहीत होतं हे. तो म्हणला, डॉक्टर साहेब आता आम्ही सध्या 8 ते 10 लोक एका रूममध्ये राहतो आहोत. तर वडिलांना जे औषध द्यायचं आहे ते मी सेपरेट करील. त्यांचं औषध मी स्वतः, त्यांचं जेवण वेगळं करेल. बाकीच्या 8-10 लोकांनी प्रत्येकाने आपापलं जेवण वेगळं करायचं आहे. बघा त्याला कशी समज आलेली आहे. तेव्हापासूनच त्यांनी स्वतः हे जजमेंट घेतलेले आहेत. इतकंच नाही तर तो म्हणतो की माझे वडील भाजी विकतात, तर त्याच्यामधून दररोज कमीत कमी 50 रुपये मी सहज बाजूला काढून ठेवील त्याच्या औषधासाठी. हे बघा याची समज त्याला कशी आलेली आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये आम्ही तर थक्क झालो. आमचे हार्ट बंद पडल्यासारखं वाटलं आम्हाला की एवढा हा छोटासा मुलगा आपला त्याने कसा त्याच्या डोक्यातला अभिमरू स्थापन केलेला आहे आणि तो कसा काय पुढे कुठला हा मोठा मनुष्य होईल आम्हाला तेच कळत नाही आहे. तर मला थोडक्यात हे सांगायचं आहे की हे जे आहे त्या मुलांनी जे आपल्यासमोर चित्र उभं केलेलं आहे, मी स्वतः सांगितलेलं आहे, माझ्यासमोर मुलगा दिसतोय तो नेहमी असा मायूस चेहरावाला, इनोसंट म्हणता येईल त्याला. तर यांनी आम्हाला एक आदर्श घडून दाखवलेला आहे. आणि मला हे सांगायचं सगळ्यांना की हे एवढ्या छोट्या मुलाला जमू शकतं, 12 वर्षाच्या मुलाला. तर तुम्ही का घाबरतात आमच्याकडे यायला, किंवा तुमच्या मनात का हे डिवचत नाही आहे की बाबा याची दारू सोडली पाहिजे. काहीतरी भ्रम असतात की हे औषध दिल्यानं काय होईल, वाईट होईल का काय होईल, धरसोड असते. तर आम्हाला हे सांगायचं की 12 वर्षाचा मुलगा जरी हे तुमचं करू शकतो तर तुम्ही का हे प्रयत्न करू नयेत. आणि मला महिलांसाठी तर काही प्रत्येकाला हे सांगायचं थोडक्यात की सातारकर जे आहेत तर त्यांनी एक लावणी त्यावेळेस म्हणलेली आहे, घरोघरी जाऊन त्यांनी सांगावं महिलांनी की माझ्या नवऱ्यानं सोडली दारू गी बाई देव पावलंय ग. असं सुद्धा घरोघरी त्यांनी पंत्या लावाव्यात. आणि हा अभियान जे आहे आमचं आणखीनही पुढे न्यावं. खरंय, अगदी अगदी. आणि तुमच्या शुभकरण ट्रस्टच्या या सगळ्या कामामध्ये सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. हितगुजमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.